आता पर्यटकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी नाशिकमधील प्रसिद्ध हरिहरगडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे। पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत वन विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। मुसळधार पावसामुळे गडावरच्या दगडी पायऱ्या अतिशय निसरड्यात झाल्यात, तसंच दाट धुक्यामुळे चढाई करणं देखील धोकादायक बनलंय। तर श्रावण महिन्यामुळे वाढलेली गर्दी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी वन विभागाने प्रवेश बंदीचे आदेश दिले। हरिहरगड परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असतो, त्यामुळे या ठिकाणच्या पायऱ्या देखील निसरड्या झाल्यात, तसंच या ठिकाणी धुकं देखील मोठ्या प्रमाणावर असतं। त्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेऊन आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन वन विभागाने आता हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। त्यामुळे पुढचे आदेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हरिहरगडाची वाट पर्यटकांसाठी बंद असणार आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे। अभिजित, आपण बघतोय की हरिहरगडावरती मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि आता वनपरिक्षेत्राने आणि वन विभागाने हा एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। काय अधिकची माहिती आहे, कधीपर्यंत हा निर्णय असू शकतो? आपल्याला माहिती आहे की पावसाळी पर्यटनामध्ये हरिहरगडावर मोठ्या संख्येने हौशी पर्यटक असतील, ट्रेकर्स हे येत असतात। मात्र सध्या मुसळधार पाऊस मागच्या काही दिवसांपासून या परिसरामध्ये कोसळत होता। सध्या देखील अधूनमधून पावसाच्या सरी या सगळ्या परिसरामध्ये कोसळत असतात आणि त्यामुळे या गडावर चढण्यासाठी ज्या दगडी पायऱ्या आहेत त्या निसरड्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी कुठला एखाद्या अपघाताचा देखील धोका संभवतो, कारण गर्दी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होती आहे। त्यामुळे कुठेही अपघात किंवा कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने निर्णय घेतलेला आहे। पुढच्या आदेश येईपर्यंत हरिहरगड किल्ला जो आहे तो पर्यटकांसाठी बंद असणार आहे। तो या सगळ्या संदर्भामध्ये वन विभागाने पर्यटकांना देखील आवाहन केलेलं आहे की पुढील आदेश येईपर्यंत पर्यटक किंवा हौशी ट्रेकर्सने देखील या सगळ्या परिसरामध्ये येऊ नये, कारण या सगळ्या परिसरामध्ये अधूनमधून दाट धुकं पडलेलं आहे। नक्कीच अभिजित, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। आपण बघतोय हरिहरगडाची वाट आता अनिश्चित काळासाठी बंद असणार आहे। पुढचे आदेश आल्यानंतर हरिहरगडावर आता पर्यटकांना जाता येईल। वयात पुढच्या बातमी